विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये पाहिजे या शब्दाचा वापर करता का? उदाहरणार्थ, तू मेहनत करायला पाहिजे, तू वेळेवर यायला पाहिजे, तू इंग्रजी शिकायला पाहिजे. परंतु पाहिजे या शब्दाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? या शब्दाचा वापर कुठे करतात? आणि या शब्दाचा वापर करून इंग्रजीमध्ये वाक्य कसे बनवतात? येथे तुमचा गोंधळ होतो का? चला, तुमचा गोंधळ आज कायमचा दूर करतो. पाहिजे या शब्दाला इंग्रजीमध्ये शूड असं म्हणतात. या शब्दाचा वापर सल्ला देण्यासाठी केला जातो. परंतु इंग्रजीमध्ये वाक्य बनवण्यासाठी एक छोटासा नियम आहे. तो नियम समजून घेणं गरजेचं आहे. सब्जेक्ट, शूड, व्हर्ब पहिला, ऑब्जेक्ट. तू मेहनत करायला पाहिजे, यू शूड वर्क हार्ड. तू वेळेवर यायला पाहिजे, यू शूड कम ऑन टाईम. तू इंग्रजी शिकायला पाहिजे, यू शूड लर्न इंग्लिश. इथे मी काय केलं? सब्जेक्ट, शूड, व्हर्ब पहिला, ऑब्जेक्ट. सब्जेक्ट, शूड, व्हर्ब पहिला, ऑब्जेक्ट. सब्जेक्ट, शूड, व्हर्ब पहिला, ऑब्जेक्ट. म्हणजे हा छोटासा नियम आहे. हा नियम जर समजला तर आपला गोंधळ कायमचा दूर होईल. ही रील्स बघितल्यानंतर तुमचा जर गोंधळ दूर झाला असेल तर माझ्या रील्सला सेव्ह करा, शेअर करा, लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं, माझ्या इजी इंग्लिशवाला या अकाउंटला फॉलो करा. थँक यू.